आजचा टार्गेट आहे सुरुवातीला आलेल्या 5 ब्लाऊज अस्तरचे कटिंगला घेतलेले आहेत. इकडे बघा हे कटिंग चालू आहे यांचं. हे इथे अजून 3 ब्लाऊज आहेत. 2 इथे हे कटिंगचं आहेत. हे तिसरं कटिंगचं आहे. हे चौथं कटिंग केलेलं आहे आणि 5वं कटिंग करून इकडे चालू लागली आहे मशीनवरती जोडण्यासाठी. हे 5 ब्लाऊज आहेत एकाच क्लायंटचे. खूप दिवसापासून राहिलेले हे ब्लाऊज आहेत. हे त्यांचे ब्लाऊज पीस आहेत बघा, सुंदर सुंदर. हे असा ब्लाऊज पीस म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ह्याचा ॲडजस्टमेंट किती आली. त्यानंतर हा एक आहे ग्रीन पैठणीचा, लाल एक आहे पैठणीवरचाच आणि हा एक रॉकेट सीटचा आहे. तर हे आणि कालचे 2 ब्लाऊज आलेले हातशिल्यावरून तसेच आहेत, मगाशी आणून दिले, त्यांना प्रेस करायचे आहे. आणि अजून 2-3 क्लायंटचे सिंगल ब्लाऊज आहेत जे आपले इन्स्टाचे रील पाहून आलेले आहेत. त्यांचे आज देणं आहे. त्यांचा काल कॉल येऊन गेलेला आहे. तर हे कटिंग करायला घेतलं आहे. आता कटोरी ब्लाऊज आहेत तर मी काय केलं माहिती आहे, कटोरी ब्लाऊज एकदम 5 होते, एकाच मापाचे होते. स्लीव्ज वेगळे काढून घेतले या पद्धतीने बघा, स्लीव्ज. आणि नंतर एकावरती एक ठेवून कटोरी कटिंग केलेलं आहे. आणि कटोरी कटिंगमध्ये गळे फक्त मी कापत नाही, बाकीचं मापं सगळी टाकून झालेले असतात. गळ्याचं मार्किंग झालेलं आहे बघा, इथं ह्या गळ्याचं मार्किंग आहे आणि इथं ह्याची गळ्याची लांबी आहे. बाकी सगळं कटिंग सेम होतं. नंतर मग सिंगल कटिंग असं हे कपड्यावरती केलं जातं. आता हा ब्लाऊज थोडासा डिझायनर आहे, गळा वगैरे त्याला ऑलरेडी दिलेला आहे, तो ॲडजस्ट करायला लागतो. त्याच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे कटिंग आहे. तर सगळ्यात अगोदर हाच ब्लाऊज आला होता कटिंगसाठी हातात अस्तर. म्हणजे 5 ब्लाऊज जेव्हा ठेवले तेव्हा मोरपंखी अस्तरचा वरती आला होता, जो की या ब्लाऊजसाठी काढलेला आहे. आणि हा ब्लाऊज म्हणजे तुम्हाला माहीत आहे ते ॲडजस्टमेंट केल्याशिवाय ह्याला शिवणं होतच नाही आहे. 13ची उंची आहे ब्लाऊजची, ह्याची उंची जवळजवळ 15-16 इंच दिलेली असते. तर ते ॲडजस्ट करता कटिंग आहे म्हणून ते अस्तर बाजूला काढून ठेवले इकडे आणि बाकीचे कटिंग करून घेते. म्हणजे मग ते कटिंग झाले की पटापट शिलाई. तरी काही 2-3 ब्लाऊज आहेत सिंगल एक पॅडेड ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये, तो करायला घेते. बघू आता मग हे झाल्यानंतर आजचं टार्गेट किती कंप्लीट होतं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल. पण आपले या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा. त्यासाठी तुम्हाला इंस्टा पेजला फॉलो करायचं आहे, फेसबुकला फॉलो करायचं आहे आणि आपला यूट्यूब चॅनल तर आहेच त्याला सबस्क्राईब करायचं आहे लॉंग अँड शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी. खूप साऱ्या टिप्स आहेत. ते टेलरिंगचं काम कसं करायचं, कसं इझी टू वेमध्ये ते फिनिशिंग द्यायचं आणि काम कंप्लीट करायचं, या टिप्स मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. आणि इन्स्टाचा आपला लोगो आहे तो बदललेला आहे. जो हा लोगो आहे तो इन्स्टाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. लोगो बदलला आहे पण व्हिडिओमध्ये मात्र मीच दिसते, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होणार नाही, मला माहीत आहे. चला मग बाय.